आपण जसं आता बघतो की हुंडा, अॅल्युमनी, तर हे पण काही कारण असू शकतात का लग्नानंतरच्या डिस्प्यूटसाठी? नक्कीच ही कारण मुख्य कारण आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, की आपल्याकडे आपण जेव्हा डावरी प्रोहिबिशन ॲक्ट बद्दल बोलतो, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा, ठीक आहे, जो खूप जुना कायदा आहे. हा कायदा आल्यानंतरही आजच्या काळात पण 2025 मध्ये पण पुण्यासारख्या ठिकाणी पण हुंडाबळीचे केसेस होत आहेत. आपण मागे पाहिले उदाहरणं. मग अशा घटना जर घडत असतील, तर स्वाभाविकच आहे की समाजामध्ये हा मेसेज जाणारच आहे ना, की अजूनही जर लोकं हुंडा मागत असतील आणि हुंड्यापायी जर एखाद्या वधूचा बळी जात असेल त्या घरामध्ये, तर मग हुंडा हे एक कारण आहेच आहे. 100% कारण आहे. पण दुसरा विषय हा पण आहे त्याच्यामध्ये, की एक छोटे असं तुम्हाला एक प्रोव्हिजन सांगतो. जर हुंडा देणं आणि घेणे हा गुन्हा आहे, बरोबर. तर ज्यांनी दिलाय तो दोषी नाहीये का हो? हो, बरोबर. त्यांच्यावरही काहीतरी हुंडा मागितला गेला हां, आणि मी तो दिला. दिलाय. मग मागितल्यानंतर बाबा तू तक्रार का नाही केली पोलिसांकडे, बरोबर. की हुंडा मागितला जातोय म्हणून? हं. तर तेव्हा तक्रार न करणं, कीपिंग मम और सायलेन्स इज अल्सो क्राईम. तुम्ही तक्रार दाखल करत नाहीत